Hello student, up to last lecture you will complete the phenomena about your halogen derivatives of aliphatic hydrocarbon, and today we will start the concept about your halogen derivatives of aromatic aromatic hydrocarbon. मग ॲरोमॅटिक कार्बन हायड्रोकार्बन बद्दल तुम्ही 11वीला डिटेल स्टडी केलेला आहे. आज आपणाला त्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनची हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टडी करायची आहे. आणि त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं जो पार्ट आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितला आहे तो म्हणजे अरिल हलाइड्स किंवा त्याला म्हटलं जातं हॅलो आरिन्स. हा पार्ट इन डिटेल तुमच्या स्टडीला आहे. दॅट्स युअर अरिल हलाइड्स किंवा आपण त्याला काय म्हणतो हॅलो आरिन्स. मग हा पार्ट तुम्हाला स्टडी करायचा असेल तर पाठीमाग आपण क्लासिफिकेशन मध्ये याच्या बाबतीत स्टडी केलेला आहे. आज फक्त त्याची डेफिनेशन रिपीट करणार आहोत आणि मग पुढं हा चॅप्टर कॅरी करायचा आहे. देन फर्स्ट यू विल सी द डेफिनेशन अबाउट युअर अरिल हलाइड्स किंवा त्याला आपण काय म्हणतो हॅलो आरिन्स. मग नेमकं हॅलो आरिन्स म्हणजे काय तर त्याची सोपी डेफिनेशन आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ किंवा the halogen derivative of aromatic hydrocarbon in which the halogen atom are directly linked to sp2 hybridized carbon in our aromatic ring or particularly benzene ring known as the aryl halides किंवा त्याला म्हटलं जातं हॅलो आरिन्स. and that halo arines are represented by ते हॅलो आरिन्स कसे रिप्रेझेंट केले जातात तर फिक्स त्याच्याकडं बेन्झीन रिंग असतेच, एरोमॅटिक रिंग असते. आणि ह्या एरोमॅटिक रिंग मधला जो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो त्याला डायरेक्ट तुमचा हॅलोजन हा लिंक्ड झालेला असतो. मग तो फ्लोरीन असेल ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. हा एक भाग झाला. किंवा काही वेळेस असं राहतं की ही तुमची एरोमॅटिक रिंग आहे and that aromatic ring which are linked to the alkyl group, and that total compound where aromatic ring where sp2 hybridized carbon atom are linked to the halogen atom, that is the also representation of our aryl halides or our halo arines. मग जाता जाता त्याचं एक छोटस एक्झाम्पल देऊन जाऊयात. नेक्स्ट वन इट्स एक्झाम्पल. ही बेन्झीन रिंग किंवा एरोमॅटिक रिंग तुमची बदलणार नाहीये पण विच आर लिंक्ड टू द हॅलोजन. समजा आपण क्लोरीन घेतला तर या कंपाऊंडचं नाव होतं क्लोरोबेन्झीन. that is the consideration about your just
introduction for our aryl halides, means our haloarenes. Then you start, then you carry the next important article of that aryl halides. अर्थात तुम्हाला अरिल हलाइडचा या युनिटमध्ये किंवा 12th केमिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये मापक स्टडी आहे. आपण त्या अँगलने किंवा तुमच्या टेक्स्टबुकच्या सिलेबस प्रमाणे जाणार आहोत. अकॉर्डिंग टू दॅट थिंग्स देन इशू द नेक्स्ट आर्टिकल, दॅट्स अवर nomenclature of aryl halides. Next one, nomenclature of aryl halides. Next phenomena is the nomenclature of aryl halides. तर नॉमेनक्लेचर मध्ये आपण ज्यावेळेस अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर केलं त्यावेळेस आठवत असेल की हा तुमचा कंपाऊंड राहतो जो तुम्ही नॉमेनक्लेचरला सिलेक्ट करणार आहात तो. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर हे मेजर 2 पद्धतीने केलं जातं. फर्स्ट वन इज द कॉमन नेम सिस्टीम, कॉमन नेम सिस्टीम. आणि सेकंड आहे तुमची दॅट्स अवर IUPAC नेम सिस्टीम. आजही आपण अल्किल हलाइड प्रमाणेच तुमच्या अरिल हलाइडचं या 2 सिस्टीमनी नॉमेनक्लेचर करणार आहोत. देन यू टेक वन बाय वन. First one is to take the compound, that's our example. First one, where aromatic ring which are linked to the halogen like our bromine. मग कॉमन नॉमेनक्लेचर करताना आपल्या सिलेबसला 12वीच्या सिलेबसला पर्टिक्युलरली अरिल हलाइड मध्ये जी बेसिक रिंग आहे अरोमॅटिक रिंग ती बेंझिन असल्या कारणानं आपण त्याला रिलेटेडच एक्झाम्पल घेणार आहोत. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट आपण त्याला असं म्हणतो की हॅलोआरिन्स. म्हणजे सुरुवातीला काय कन्सिडर करावं लागेल तुम्हाला, हॅलो ग्रुप कन्सिडर करावं लागेल आणि शेवटी आरिन्स म्हणजे जी रिंग त्याला अटॅच असणार आहे अरोमॅटिक रिंग त्याचं नाव द्यावं लागेल. आणि आपल्याकडे लिमिटेशन आहे फक्त बेंझिन असल्यामुळं या कंपाऊंडचं नाव तुम्हाला काय कन्सिडर करावं लागेल किंवा घ्यावं लागेल अकॉर्डिंग टू कॉमन नॉमेनक्लेचर ब्रोमो बेन्झीन. ब्रोमो बेन्झीन. आता याच कंपाऊंडचं तुम्ही जर IUPAC नियमला गेला तर कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये जे नाव वापरलं जातं तेच IUPAC मध्ये वापरलं जातं. दॅट्स अवर अगेन ब्रोमो बेन्झीन. ब्रोमो बेन्झीन हे सिंपल कन्सिडरेशन आहे. आता थोडंसं पुढं जायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये व्हरायटी ऑफ एक्झाम्पल आपण कॅरी करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कमी आहेत एक्झाम्पल, पण थोडंसं तुम्हाला याचा फायदा CETच्या एक्झाममध्ये किंवा नीटच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या एंट्रन्स एक्झाममध्ये ते उपयोगी पडावं म्हणून आपण एक जादाचे एक्झाम्पल याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. आता सेकंड कन्सिडरेशन मध्ये काय करायचं आपल्याला, टू इन्क्रीज द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. दॅट्स अवर Br अँड अगेन Br. आता हा डायहॅलो ग्रुप झाला म्हणजे 2 हॅलोजन आहेत त्याच्यात. बेसिक तुमची एकच अरोमॅटिक म्हणजे बेंझिन रिंग आहे. मग कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये थोडंसं आठवत असेल तुम्हाला 11वी मध्ये तुमच्या बेंझिन मध्ये आर्थो, प्यारा आणि मेटा कन्सिडरेशन आणि हा कन्सेप्ट वापरून आपण त्याचं कॉमन नॉमेनक्लेचर द्यायचं असतं. त्याला अनुसरून या कंपाऊंडला म्हटलं जातं कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये आर्थो डाय ब्रोमो
बेन्झीन, ऑर्थो डाय ब्रोमो बेन्झीन. आणि जर तुम्ही IUPAC कडे गेला तर IUPAC मध्ये तुम्हाला माहिती आहे की अल्किल हलाइड प्रमाणे किंवा कुठल्याही हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्याचं नंबरिंग करावं लागतं. नंबरिंग करताना या सायक्लिक चेनला किंवा ॲरोमॅटिक रिंगला तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. आणि नंबरिंग अर्थातच जिथं साईड चेन असेल तिथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट विच कॅरी द 1 and 2 number. Along to that consideration, IUPAC name of that organic compound is the 1,2-dibromobenzene. 1,2-dibromobenzene. Similarly, जर तुम्ही या दोन पैकी एकाची पोझिशन बदलली, विल टेक द थर्ड एक्झाम्पल. हा BR इथं फिक्स ठेवला आणि हा तुमचा BR इथं लिंक केला, तर ही त्याची ऑर्थो पोझिशन आहे. तर ही काय झाली तुमची मेटा पोझिशन. Along to that fact, that compound is known as the meta-dibromobenzene. पण या कन्सिडरेशन मध्ये नॉमेनक्लेचर करताना जसं इथं नंबरिंग केलं तसं 1, 2, 3 म्हणजे तुम्हाला काय म्हणावं लागेल 1,3-dibromobenzene. सिमिलरली अजून त्याची पोझिशन बदलता येईल. आता पोझिशन बदलताना नेहमी लक्षात ठेवा, या कंपाऊंडच्या बाबतीत हा ब्रोमिन इथं जोडला असता तर स्ट्रक्चरवरती फरक नव्हता. आता हा ब्रोमिन उचलून तुम्ही इथं जोडला तरी स्ट्रक्चरमध्ये साम्य राहील, म्हणजे त्याची एकच पोझिशन राहिली. तर समजा आपण लास्टला इथं त्याचे BR जोडले, या पोझिशनला आपण काय म्हणतो प्यारा. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज द कॉमन कन्सिडरेशन प्यारा डायब्रोमोबेन्झीन. आणि त्याच्यानंतर जर IUPAC नेम द्यायचं झालं तर इथं 1, 2, 3 आणि 4 ही पोझिशन झाली, म्हणजेच 1,4-dibromobenzene असं कन्सिडर करावं लागेल. दॅट इज द फिनॉमिना अबाउट युअर just one halo group and two halo group on the various position on our aromatic ring are named by common nomenclature as well as our IUPAC name system. आता याच्यात थोडंसं पुढं जायचं. पुढं का जायचं तर जसा 2 हॅलोजन त्याच्यावरती उपलब्ध असतात तसं या तुमच्या हॅलो आर्यन्स वरती 3 हॅलोजन सुद्धा उपलब्ध असतात. 3 हॅलोजन सुद्धा उपलब्ध असतात. त्याचे एक सॅम्पल, एक 2-4 एक्झाम्पल आपण कॅरी करूया, म्हणजे त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन कमी होऊन जाईल. यू टेक द नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड टू द दॅट ॲरोमॅटिक रिंग कॅरी 3 हॅलोजन ॲटम ऑन द किंवा इन द मॉलिक्यूल. आता समजा तुम्हाला 3 हॅलोजन घ्यायचे असतील, तर यू टेक दॅट्स आवर बेन्झीन. आता थोडंसं आपण हॅलोजन बदलूया. इथं एक Cl राहील, समजा इथं एक Cl घेतला आणि इथे एक Cl घेतला. ही पहिली पॉसिबिलिटी आपण घेतली. आता याचं एनालिसिस केलं तर साधारणपणे कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये या कंपाऊंडला म्हटलं जातं सिमेट्रिकल ट्राय
क्लोरो बेन्झीन, सिमेट्रिकल ट्रायक्लोरो बेन्झीन. सिमेट्रिकल या अर्थाने की ह्या हॅलोजन लिंकिंग ही त्याचं सिमेट्रिकल नेचर आहे, अल्टरनेट जोडले गेले त्यामुळे सिमेट्रिकल कन्सिडर केलं गेलंय त्याला. तर त्याचं IUPAC नेम करायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. तर नंबरिंग करताना अशाच सिमेट्रिकल मध्ये आपण बेन्झीनला आठवतं का, टॉपला करतो 1 2 3 4 5 and 6. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट्स 1 नंबरला 3 नंबरला आणि 5 नंबरला क्लोरीन जोडलेत, म्हणजेच 1 3 5 ट्राय क्लोरो बेन्झीन. हे झालं त्याचं IUPAC नेम. समजा मगाप्रमाणे आपण या हॅलोजनची पोझिशन बदलली. यू टेक द सेकंड व्हरायटी ऑफ दॅट एक्झाम्पल, की तुमची बेन्झीन रिंग फिक्स असणार आहे. हा इथे एक Cl असेल, इथं तुमचा Cl असेल आणि बॉटमला एक आपण Cl घेतला. याचा अर्थ काय केला आपण इथं, की पोझिशन ऑफ द हॅलोजन बदलून घेतली. मग बदलताना काय विचार केला, की हे जे सिमेट्रिकल नेचर होतं ते बदलून टाकलं. म्हणजे याला आपल्याला अनसिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झीन म्हणता येईल, पण ऑन पेपर तसं सिच्युएशन नाही कुठं. जे कॉमन नॉमेनक्लेचर ओव्हरऑल कंपाऊंडला त्यांनी नॉमेनक्लेचर करताच येत नाही. आणि मग आपण IUPAC रूल वापरले. तर मग सांगितल्याप्रमाणे टॉपला 1 2 3 4 5 and 6 आपण नियरेस्ट बघितलं. लक्षात येते का बघा. आणि मग याचं नाव द्यायचं झालं तर 1 2 आणि फायनली 4 नंबरला ट्राय क्लोरो बेन्झीन असं त्याचं नाव करता येईल. मीन्स 1 2 4 ट्राय क्लोरो बेन्झीन. आता ही झाली व्हरायटी तुमची विच कॅरी द 3 हॅलोजन ऑन द मॉलिक्यूल ऑफ आवर आरिल हॅलाइड्स. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. जर समजा आपण हॅलोजनची संख्या आणखी वाढवली, इन्क्रीज द नंबर ऑफ हॅलोजन ऑन द मॉलिक्यूल ऑफ द आरिल हॅलाइड्स, आणि जर समजा अशी एखादी व्हरायटी आपण घेतली, हा तुमचा बेन्झीन आहे, Cl 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 आणि हा Cl which carry the 4 halogen atom on it. आता या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करताना अशा कॉम्प्लिकेशन मध्ये कॉमनचा काही फारसा उपयोग होत नाही. मग त्याला IUPACचाच कन्सेप्ट वापरावा लागतो. आणि IUPAC कन्सेप्ट मध्ये त्या चेन मध्ये तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. आता नंबरिंग करताना क्लॉकवाईज आपलं नंबरिंग राहतं. त्यात यातली प्रभावी पॅरा पोझिशन असल्या कारणानं याला विचारात घ्यावं लागेल. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट्स 1 2 3 4 5 and 6. त्याला 1 2 4 आणि 6 मीन्स 1 2 4 and 6 1 2 4 and 6 या पोझिशनला तुमचे क्लोरो ग्रुप लिंक्ड आहेत. म्हणजेच टेट्रा क्लोरो बेन्झीन असं त्याचं भलं मोठं नाव होईल. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर व्हरायटी ऑफ or the number of halogens variable on your aromatic ring to follow corresponding aryl halides will give its common as well as the IUPAC name. सायमल्टेनियसली थोडासा बदल करूया. आपण रिप्रेझेंटेशन मध्ये असं केलं की अरोमॅटिक रिंगला हॅलो ग्रुप जोडलेला असतो, किंवा काही वेळेस असं होतं की त्या अरोमॅटिक रिंग मध्ये अजून एखादा प्रभावी अल्किल ग्रुप उपलब्ध असतो. समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण CH3, हॅलोजन बदलूयात आपण आयोडीन घेऊयात. अशा कॉम्प्लिकेशन मध्ये नावं देताना म्हणजे तुम्हाला जर कॉमनचा वापर करायचा असेल तर याच्यामध्ये हा जो ग्रुप आहे
किंवा याला पण काय म्हणतो, आपल्याकडं आयोडीन सोडून देऊ तुर्त, याला कन्सिडर केलं जातं टोल्यून किंवा मिथाइल बेंझिन. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट, हा टोल्यून असल्या कारणानं ही आर्थो, ही मेटा आणि ही पेरा पोझिशन, अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट, दॅट कंपाऊंड इन कॉमन नॉमेनक्लेचर कन्सिडर एज द पेरा आयोडो टोल्यून. काय कन्सिडर केलं जातं, पेरा आयोडो टोल्यून. आणि जर तुम्हाला या कंपाऊंडच्या आयुपीएसीच्या कन्सिडरेशन कडे जायचं असेल आणि जर तुम्हाला टोल्यून बेसिक मानायचा असेल, जर तुम्हाला टोल्यून हा बेसिक मानायचा असेल, तर तुम्हाला नंबरिंग करावं लागेल 1 2 3 4 5 अँड 6. आणि मग 4 नंबरला कोण आलं, तर आयोडीन आला, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, 4 आयोडो टोल्यून. 4 आयोडो टोल्यून. आणि जर तुम्हाला बेन्झिन रिंगचं अस्तित्व ठेवायचं असेल, समजा बेन्झिन रिंगचा विचार केला आपण, तर नंबरिंग करताना तुम्हाला काय करावं लागेल, आयोडीन ग्रुपला किंवा तुमच्या हॅलोजनला फर्स्ट प्रेफरन्स द्यावा लागेल. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 असं ते नंबरिंग होईल. म्हणजे तुम्हाला अल्फाबेटिकली काय करावं लागेल, ऑर 1 आयोडो 4 मिथाइल आणि बेसिकली काय राहिलं तुमचं, बेन्झिन. 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झिन अशी एक याच्यात व्हरायटी ही इनहॉल केली जाते. किंवा जर समजा तुम्हाला अजून काय याच्यात बदल करायचा असेल, समजा व्हरायटी मध्ये बदल करायचा असेल, यू टेक अनदर एक्झाम्पल विच इज benzene are linked to the CH3 and our two halogen atom like our chlorine. किंवा तुम्ही आयोडीन घ्या किंवा ब्रोमीन घ्या, जे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल त्या पद्धतीने. आता याचं नंबरिंग करायचं झालं तर 1 2 3 4 5 6 हा एक पर्याय आहे, हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय तुम्हाला काय वापरावा लागेल की या बाजूने तुम्ही आला 1 2 3, पण नंबरिंग करताना मागा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल की या तुमच्या मिथाइल ग्रुपचा पण विचार करावा लागेल ना. या मिथाइल ग्रुपचा विचार जर नाही केला तर तुमच्या नंबरिंग मध्ये मात्र प्रॉब्लेम क्रिएट होईल. हे नंबरिंग कसं करावं लागेल, तर याला पर्यायी नंबरिंगचा विचार करता की आपण कसं जाणार आहोत, या मार्गाने गेलं ते सोपं होईल का तुम्हाला रिटर्न यावं लागेल. मग त्याच्यापेक्षा आणखी सोपा कन्सेप्ट काय की जर हे कॉम्प्लिकेशन तुम्हाला सोडवायचं असेल तर आपण दुसरं एखादं एक्झाम्पल वापरलं तिथं, यू टेक द अनदर. समजा Cl इथं आहे, इथं तुमचा CH3 जोडलाय आणि इथं Cl जोडलाय, तर मात्र तुम्हाला काय होईल, नंबरिंगला आणखी सोपं जाईल. का तर ही त्याच्या टॉपची पोझिशन नंतर ही पॅरा पोझिशन नंतर आपण क्लॉकवाईज जाणार. म्हणजे 1 2 3 4 5 6. मग इथं अनालिसिस केलं तर तुम्हाला नंबरिंग कसं राहील, तसं चालेल का नंबरिंग केलं तर नंबरिंग करताना या बाजूने जाण्याऐवजी तुम्हाला
इकडनं जाणं सोयीचं होईल. याचं कारण असं की या क्लोरीनला हा अल्किल ग्रुप लांब आहे आणि या क्लोरीनला हा जवळ आहे. म्हणजे नंबरिंग करताना काय कराल, बेटर वे कुठला वापरावा लागेल तुम्हाला, 1 2 3 4 5 अँड 6. आणि मग याचा IUPAC नॉमेनक्लेचर करताना 1 नंबरला आणि 4 नंबरला क्लोरीन असल्यामुळं 1 2 डाय क्लोरो आणि तुमचा 2 नंबरला कोण जोडलाय, 2 मिथाइल बेन्झीन. हे त्याचं सोयीस्कर पद्धतीने आपल्याला नाव देता येईल. सोयीस्कर पद्धतीने टोलिनचा आपण वापर न करता बेसिकली कोणाचा वापर करून घेतलेला आहे, तर तुम्हाला बेन्झीनचा वापर करून घेतलेला आहे. म्हणजे या पद्धतीने आपण व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स हे तुमच्या नॉमेनक्लेचर मध्ये आपण सिलेक्ट केलेले आणि त्या पद्धतीने त्याचं कॉमन नॉमेनक्लेचर ॲज वेल ॲज IUPAC नॉमेनक्लेचर घेणार आहोत. Then you starting the next consideration along with your aryl halides. That's our preparation. How will you prepare that organic compound in the laboratory? Means preparation of aryl halides. According to your last lecture, you see the consideration about your how will you prepare our alkyl halides in the laboratory. Like that today you will consider how will you prepare our aryl halides. According to our syllabus, you just take the monohalo aryls. Our aryl halides are prepared in the laboratory by major 3 methods. First method is from aniline किंवा त्याला प्रायमरी अमाइन म्हणतो. सेकंड वन इज द फ्रॉम बेन्झीन अँड लास्ट वन इज द फ्रॉम toluene. That is various 3 methods are used for the preparation of our aryl halides in the laboratory. Then we take the first method, that's our from aniline. किंवा याच मेथडला आपल्याकडं सँडमेयर्स मेथड असं कन्सिडर केला जातं. या मेथडनी ॲनिलीन कसा बनवला अरियल हलाइड कसा बनवला जातो. इफ यू प्रायमरी amine, that's our aniline, are treated with the sodium nitrate in presence of the HCl, sodium nitrate in presence of the HCl. आणि मग या रिएक्शन मध्ये हीट प्रोव्हाइड केली की that aniline or that primary amine are converted into, don't disturb the aromatic ring, where N2 plus and Cl minus.
हा एक साल्ट बनतो, हा एक काय बनतो, साल्ट बनतो. या साल्टला आपल्याला म्हटलं जातं बेन्झीन, बेन्झीन डाय ॲझोनियम साल्ट. परंतु आपल्याकडे हलाइड असल्यामुळे आपण त्याला डायरेक्ट काय म्हणतो, बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. That's our first step. That's our first step. And in second step, if that benzene diazonium salt which are treated with Cu2Cl2, जर हा बेन्झीन डायझोनियम साल्ट हा Cu2Cl2 च्या सानिध्यात आणला की त्याच्याबरोबर ट्रीट केला, where that salt are converted into directly chlorobenzene, evolution of N2 gas. Name of that compound is the chlorobenzene. जर तुम्हाला अरिल क्लोराइड मिळवायचे असतील तर या मार्गाने जावं लागेल. सिमिलरली जर समजा हीच रिएक्शन कॅरी करताना यू यूज्ड Cu2Br2, same reaction followed to form bromobenzene, evolution of En2 gas, bromobenzene. आणि जर समजा या रिएक्शन मध्ये आपण पोटॅशियम आयोडाइड वापरला, जर पोटॅशियम आयोडाइड वापरला तर that compound are converted into iodobenzene, but that Cl are combined with the potassium, having the byproduct KCl plus evolution of En2 gas and to form our iodobenzene. That are three different reactions, but for our understanding, for our distinguished consideration, you will draw in simultaneously. In this way, you will easily prepare our aryl halides by using the primary amine, means our from aniline, by using our Sandmeyer method or our Sandmeyer reaction. Similarly, you take the second type or the second method from our benzene directly, from our benzene. Next one, from our benzene ला बी कन्सिडर करावं लागेल. बेन्झीन, if our benzene which are directly treated with the halogen like our Br, किंवा तुम्हाला हॅलोजन बदलायचं असेल, समजा यू टेक द Cl घेतला तुम्ही, Cl2 in presence of anhydrous AlCl3, just the substitution reaction takes place to form chlorobenzene along with the byproduct HCl. Name of that compound is the chlorobenzene. That's our second method. In this way you prepare another halides, and then you see the last method from toluene. You take the from Cr ला याच्यातला from toluene.
That is the formula of the toluene. You change the variety. That's our toluene which are treated with the Br2. Br2. आणि तुम्हाला याची कॅटालिसिस कंडिशन बदलून घ्यावी लागेल. ती कंडिशन अशी आहे की जर ही रिएक्शन टोल्युएन मध्ये करायची असेल तर तुम्हाला आयर्न वापरायला लागेल आणि ही रिएक्शन डार्क मध्ये घडवली जाते, डार्क कंडिशनला. मग बॅलन्सिंग साठी थोडस यू विल टेक द ट्वाइस Br2 अँड टू फॉलो formation of CH3 1Br here. Similarly, mixed compound is formed to form CH3 and Br here plus twice HBr, means out of 4 Br you will one here and 2 in your byproduct. And name of that compound is according to the IUPAC consideration of your common phenomena ortho bromo toluene. काय म्हणावं लागेल याला? प्यारा ब्रोमो toluene. In this way you will easily our variety of aryl halides in the laboratory by using various method. आता हा कन्सेप्ट थोडासा तुमच्या पुस्तकामध्ये इन डिटेल दिलेला नाही, पण आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलाय रिलेटेड टू युअर JEE NEET or our CET exam, and here end of the concept about your preparation of aryl halides in the laboratory. Thanks.